आणि आता पुढची बातमी आहे खिचडी वाटपामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासोबतच अमोल कीर्तीकर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय। त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सूरज चव्हाण हे युवा सेनेचे सचिव आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात। कोविड काळामध्ये कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं रोमिन छेडाला अटक केली। आता रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं। या संदर्भात छेडा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी ही झालेली पहिली अटक आहे। कोरोनाच्या महामारीत वसई विरार महानगरपालिकेनं रुग्णालयाच्या आवारात उभारलेले ऑक्सिजन प्लांट आता वापराविना धूळ खात पडू नयेत आणि हे प्रकल्प सुस्थितीत असले तरी वापर होत नसल्यामुळे या प्रकल्पांचं करायचं काय असा प्रश्न महापालिकेला पडलाय। वसई विरार महापालिका हद्दीत धूळ खात पडलेले हे ऑक्सिजन प्लांट कोरोनाच्या महामारीत वसई विरार महानगरपालिकेनं रुग्णालयाच्या आवारात उभारलेले हे ऑक्सिजन प्लांट प्रकल्प सध्या वापराविना पडून आहेत। वसई विरार मनपा हद्दीत एकूण 6 ऑक्सिजन प्लांट उभारले गेलेत। यात चंदनसारमध्ये 2, बोळिंजमध्ये 1, सोपारात 2 आणि वसईच्या वरुण इंडस्ट्रीतील कोरोना केंद्रात 1 प्लांट बनवला गेलेला। एक ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी जवळपास 43,50,00,000चा खर्च येतो। या 6 प्लांटसाठी महापालिकेनं तब्बल 2,61,00,00,000 रुपयांचा खर्च केलाय। पण मागणीच नसल्यानं सद्यस्थितीमध्ये प्राणवायू प्रकल्प हे बंद अवस्थेत आहेत। प्रकल्प सुस्थितीत असले तरी वापरच होत नाही आणि त्यामुळे या प्रकल्पांचं करायचं काय हा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिलाय। पण शासनाकडे त्याचे निर्देशही मागवलेत की हे असं आहे आणि आमच्याकडे आता 6 LMO आहेत ज्याचा आपली आत्ताच्या घडीला आपली तेवढी रिक्वायरमेंट नाही। आपल्याला जे हॉस्पिटल्सला लागतंय ते आपल्या जम्बो आणि स्मॉल सिलेंडर्स मध्ये आपलं काम होतंय। तर हे LMO जे आहेत त्याचं आपण पुढे काय करायचं जे कोविड काळासाठी आपण उभारलेले होते तसं आपण शासनाकडे निर्देश मागवलेले। वसई विरार महापालिकेनं शहरातील ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी खासगी तत्वावर हे प्लांट चालवायला देण्यासाठी निविदाही काढली होती, पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही। त्यामुळे आता या ऑक्सिजन प्रकल्पांचं पुढे कसा वापर करावा यासाठी महापालिकेनं राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी पत्रव्यवहार केला। जरी ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला स्टोरेज करून ठेवायचं तर हे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन जर आपण त्यात स्टोअर केलं तर विथ टाइम आणि हीटच्या ह्याच्यामुळे ते इव्हॅपोरेशन आणि त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होऊन कुठली दुर्घटना आपण हे नाही करू शकत म्हणजे येऊ शकतो, म्हणून आपण त्याला रिफिल ही करून नाही ठेवू शकत। सध्या ते ऑक्सिजन प्लांट तसेच आहेत, त्यात कुठल्याही प्रकारचा गॅस भरला गेलेला नाही। आता कोरोनाचं संकट ओसरल्यानं लिक्विड ऑक्सिजनची तेवढी गरज लागत नाही। त्यामुळे वसईसह सर्वच महापालिका हद्दीतील हे ऑक्सिजन प्रकल्प बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे या ऑक्सिजन प्रकल्पांचं करायचं तरी काय यावर आता शासनानं तोडगा काढण्याची गरज आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई विरार। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याचा छगन भुजबळांनी पुनरुच्चार केला। मोठ्या संख्येनं सापडत असलेल्या कुणबी नोंदीवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर भुजबळांचा मराठा समाजाविषयी आकस असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। पाहुयात दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेल्या लढाईचा हा रिपोर्ट। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली आहे। या लढाईत दोन्ही नेते एकमेकांवर तुटून पडले। कुणाचं खात आहे कुणाचं खात आहे का तुझं खात ना रे? आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला। मला माझा विरोध तो असा आहे की यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी 58 मोठे लाखो लोकांचे मोर्चे शांततापूर्ण निघाले आणि पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा फडणवीस असतील
त्या सरकारामध्ये मी होतो की नाही, लोकांची मागणी आपल्याला विचार करायला पाहिजे, द्या. पण ते सगळे समंजस लोकांचं म्हणणं काय होतं, वेगळा द्या, आम्हाला इकडे टाकू नका, आम्हाला वेगळं द्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यावर छगन भुजबळ ठाम आहे. तर राज्यभरात मराठा समाजाच्या कुणबी असलेल्या नोंदी सापडत आहेत, याकडे जरांगेंनी लक्ष वेधलं. आम्हाला वेगळं देण्याची गरज नाही, कारण आमच्या जर आता नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या, तर तिथं का नको वेगळं असून सुद्धा कसं तुम्ही वेगळं देऊ शकता? आमची जमीन ज्या जागेवर त्याच जागेवर देणार ना तुम्ही, आम्हाला 200 किलोमीटरवर लांब कशी देणार? मराठा समाज ओबीसीत आला तर अन्याय होईल असा मुद्दा छगन भुजबळांनी मांडला. तर कुणबी झाल्यावर मराठा कसे उतरतील असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला. तर भुजबळांचा हा मुद्दा जरांगे पाटलांनी उडवून लावला. एक वेळ अशी येईल की अख्ख्या महाराष्ट्रात मराठा शिल्लकच नाही, सगळे कुणबी. प्रश्न असा आहे ना की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मराठा शिल्लक ठेवायचा नाही, सगळे कुणबी करायचं म्हणजे काय चाललं काय? मराठा सगळ्या मराठ्यांचं कुणबीकरण करणार काय? पण आम्हाला 2 अंग आहेत, कुणबी आणि मराठा एकच आहेत. दोन्ही आम्ही काही आम्ही संपुष्टात येत नाही, जात संपत नाही, आम्ही संपत नाहीत, काय नाही. फक्त आमचं चांगलं व्हायला लागलंय. आम्ही आरक्षण मिळाल्यावर संपणार नाहीयेत, हीच पोटजळी त्यांची, हीच पोटदुखी की मराठी आता संपूच शकत नाहीत आरक्षण मिळाल्यावर. आणि तेच त्यांना करायचं होतं की मराठा काहीही झालं तरी मोठा होऊ द्यायचा नाही म्हणजे नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झालेल्या. तर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते त्यांच्या समाजाच्या भावना तीव्र शब्दात मांडतायत. परिणामी आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली निघणं गरजेचं झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग काम करणार असल्याची माहिती आयोगाचे वरिष्ठ सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी दिली. राज्य मागासवर्ग आयोग सर्व जातींचा मागासलेपण तपासणार आहे अशी बातमी शुक्रवारी काही वृत्तपत्रामध्ये झळकली आणि लागलीच त्यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यामुळेच तत्काळ मागासवर्ग आयोगानं यावरती स्पष्टीकरण देत हे वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा केला. राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला खरं तर तूर्तास फक्त मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण तपासण्याचे निर्देश दिलेत. त्यासाठीच गुरुवारी आयोगाची पुण्यात तातडीची बैठकही पार पडली. या बैठकीत एका नूतन सदस्यानं राज्यातील सर्व जातींच्या, त्यातही विशेष करून ओबीसी जातींच्या मागासलेपणाचीही फेरतपासणी करण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवला. त्यावर चर्चाही झाली. पण शुक्रवारी काही वृत्तपत्रात आणि प्रसारमाध्यमात आयोग सर्वच जातीच्या सामाजिक मागासलेपणाला तपासणार असल्याची बातमी झळकली आणि मोठा वादंग निर्माण झाला. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या कथित निर्णयावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पण दिलीप पाटील आणि राजेंद्र कोंढरे या मराठा समन्वयक मंडळींनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं. राज्य मागासवर्गीय आयोग सोमोटो करू शकत नाही. जोपर्यंत राज्य सरकार त्यांना तशा प्रकारचे आदेश किंवा सूचना देणार नाही तोपर्यंत सोमोटो ते तशा प्रकारचं काम करू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 13 तारखेला त्यांना जे आदेश देण्यात आलेले आहे ते फक्त मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचे आदेश दिलेले आहे. जोपर्यंत हे जर का सगळे सर्वे आणि जोपर्यंत मागासलेपण सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला जे EWS मध्ये जे आरक्षण आता दिलं जातंय, जे मराठा आणि बाकीचे जे काही समाज आहेत ते EWSचा कोटा वाढवा. तुम्ही 5 किंवा 10 असे वकील आमचे पण सरकारने घ्यावं, सरकारने स्वतःचे वकील घ्यावेत आणि मागासवर्गीय आयोगाबरोबर एक त्वरित बैठक लावायला पाहिजे. प्रचलित आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जे वेगाने महाराष्ट्रात आणि देशात बदल झाले ते लक्षात घेऊन तशा पद्धतीची फ्रेमलाईन तयार करावी लागेल आणि त्या फ्रेमलाईनप्रमाणे राज्यातले ओबीसी, मराठा यांचं आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण त्या मापदंडावर करणं आवश्यक आहे की जे मापदंड न्यायालयीन कसोटीवर टिकले पाहिजे. हा संभ्रम दूर करण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं आयोगाचे वरिष्ठ सदस्य चंद्रलाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे वृत्तच चुकीचं असल्याचं म्हटलं आणि खुलासा केलाय. सरकारच्या पत्रानुसार आयोग सध्या फक्त मराठा समाजाचा इम्पेरिकल डाटा गोळा करून जात समूहाचं मागासलेपण तपासणार असल्याची माहिती मेश्राम यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. ज्यावेळेस सेन्सस होईल त्यावेळेस ते सेन्सस होईल. आज सर्वे करायचा आहे. त्यांच्या मागासलेपणाचे जे नियम आहेत, मागासलेपणाचे जे निकष आहेत, त्या निकषाच्या आधारावर आम्हाला त्यांचा मागासलेपणा तपासायचा आहे.
आणि ते निकष आम्ही यापूर्वी फायनल केलेले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार मागासवर्ग आयोगानं आता केवळ मराठा समाजाचा इम्पिरियल डेटा गोळा करण्याची तयारी सुरू केली आहे. पण याच मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्तानं काही मराठा संघटनांकडून ओबीसींमधील काही जातींचं सामाजिक मागासलेपण त्याची फेरतपासणीची मागणी पुढे आली आहे. याच मागणीचे पडसाद आयोगाच्या बैठकीत उमटले. तसं पाहिलं तर दर 10 वर्षांनी ओबीसींचं असं फेरसर्वेक्षण करण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे. पण त्यासाठी सरकारचे निर्देश आणि मोठा निधी सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच आरक्षण लढ्याच्या निमित्तानं सरकार हे काम खरंच आयोगाकडून करवून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबईहून प्रणाली कापसेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.